नाही, अहवाल सादर झाला. तो अहवाल नेमका काय सादर झाला मला याची कल्पना नाही आहे. मी माझ्या वैयक्तिक कामासाठी माननीय मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आणि त्यात पुन्हा एकदा त्यांना या गोष्टीचं मी सांगितलं की लवकरात लवकर पुढची कारवाई झाली पाहिजे. माननीय मुख्यमंत्री यांनी अत्यंत चोख पद्धतीनं आणि तातडीनं सगळ्या गोष्टींवर जो त्यांनी निर्णय घेतलेत, कमिटी स्थापन झाली आहे. त्यामुळे तिसरा अहवाल, माता मृत्यूचा अहवाल आल्यानंतर लगेचच पुढची कारवाई होईल आणि जे आम्हाला अपेक्षित असलेलं डॉक्टर घैसास यांच्यावर गुन्हा दाखल होणं असेल आणि मंगेशकर हॉस्पिटलच्या वतीनं या 2 बालिकेंना खरं तर मदत झाली पाहिजे. मदत आम्ही करू शकतो, पण एक दातृत्व म्हणून त्यांनी करावं अशी माझी वैयक्तिक मागणी होती. खरं तर राजीनामा देऊन डॉक्टर घैसास यांनी कबुलीच दिलेली आहे प्रत्यक्षामध्ये. मग गुन्हा दाखल होण्यात का दिलं नाही? नाही, मी सांगितलं ना की ह्याच्यात अनालिसिस चालू आहेत. 3 कमिट्या बसलेल्या आहेत. तिसऱ्या कमिटीचा अहवाल यायचा आहे, त्याच्यानंतर बाकीच्या गोष्टी होतील. मुख्यमंत्र्यांशी तुमची काल रात्री चर्चा झाली? मुख्यमंत्र्यांकडे मी भेटल्यानंतर माझ्या वैयक्तिक कामांविषयी मी माझी चर्चा केली आणि ह्या विषयाचं फक्त त्यांना पुन्हा एकदा मी आठवण करून दिली की आपल्याला लवकरात लवकर या विषयाचा अहवाल येऊन तातडीनं याविषयी निर्णय घेणं गरजेचं. त्यांनी मला आश्वस्त केलं की तिसरा अहवाल आल्यानंतर आपण याच्यावर निर्णय करू. गुन्हा दाखल होईल असं आश्वस्त एक कठोरात कठोर कारवाई करू असं त्यांनी सांगितलं. त्यामुळे तसंच अपेक्षित आहे.